तर मित्रांनो, कसा वाटला आपला ब्रश टूलचा व्हिडिओ? ब्रश टूलमध्ये आपण काय सांगितलं, ब्रश कसे तयार करतात, ही छोटी ट्रिक तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये कोणीही सांगितली नसेल, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ब्रश टूलचा. जर ब्रश टूल तुम्हाला समजत नसेल तर आणखीन एक वेळेस व्हिडिओ पहा आणि कमेंटमध्ये यस म्हणून टाका. तर मित्रांनो, क्लोन टूल म्हणजे काय? तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये हिलिंग ब्रश टूल शिकलाच असाल, तर त्याचप्रमाणे क्लोन टूल, हिलिंग ब्रश टूल प्रमाणेच क्लोन टूल पण आहे. तर तो पण आता ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण शिकणार आहोत. क्लोन टूल म्हणजे काय नेमकं, क्लोन टूल कशा प्रकारे वापरतात, क्लोन टूल कधी वापरायचा आणि कुठे वापरायचा, हे आपण ह्या व्हिडिओ मार्फत शिकणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला आज शिकायचं आहे क्लोन स्टॅम्प टूल. तर तो कसा काम करतो ते आहे मित्रांनो आपल्याला आज पाहायचं आहे. तर चला या फोटोशॉपकडे बघूयात आपण. तुला एक मी छोटासून एक फोटोशॉपमध्ये एक फोटो ओपन करतो मित्रांनो. हे बघा, या गाडीचा फोटो ओपन करतो. तर स्टॅम्प टूल म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो? आपल्याला इथला एक पार्ट ॲज इट इज इथं पाहिजे आपल्याला, त्याला पण आपण क्लोन स्टॅम्प टूल म्हणतो. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आणखी एक शिकता येतं. तर हे आपल्याला इथं बघा, हे सुंदर नेचर आहे, पण पाणी पण आहे. तर या नेचरमध्ये आपल्याला हे वाला जो ग्रीन पार्ट आहे ना इथला छोटावाला, तर हे आपल्याला काढून टाकायचं आहे. तर तो नको आहे मित्रांनो आपल्याला. हे पण करता येतं मित्रांनो. जास्तीत जास्त या टूलने आपण रिमूव्ह एखादी नसलेली वस्तू, आपल्याला एखादी जर वस्तू आपल्याला आवडली नसेल तर ती वस्तू आपण रिमूव्ह करू शकतो मित्रांनो या क्लोन स्टॅम्प टूलने. तर बघा मित्रांनो, मी कसं काम करते बघा. राईट क्लिक इथून एक नवीन लेअर करायची आहे मित्रांनो. खालून नवीन लेअर, प्रत्येक काम नवीन लेअरवरती करायचं आहे मित्रांनो क्लॅम्पस्टोन टूल वापरताना. हे बघा, आता थोडा ब्रश साईज मोठा करत आहे मित्रांनो मी. हे बघा, आपला इथं टूल आहे क्लोन स्टॅम्प टूल. हे बघा, इथून मोठा करत आहे. आता इथं नवीन लेअर केलेला आहे मित्रांनो मी. कीबोर्डवरती अल्ट क्लिक करत आहे. आता अल्ट क्लिक करायच्या अगोदर एक सांगतो, तुम्हाला टिप देतो. हे बघा, आता मी अल्ट क्लिक केलेलं नाही, तर डायरेक्ट क्लिक केलेलं आहे. तर काय म्हणतंय बघा मित्रांनो फोटोशॉप, कुड नॉट यूज द क्लोन स्टॅम्प बिकॉज द एरिया टू क्लोन हॅज नॉट बीन डिफाईन्ड. तर ते म्हणतंय मित्रांनो, स्टॅम्प टूलमध्ये एरिया डिफाईन केलेला नाही म्हणते तुम्ही. तर पुढे काय म्हणते बघा कंसामध्ये, अल्ट क्लिक टू डिफाईन अ सोर्स पॉईंट, म्हणजे एखादा सोर्स डिफाईन करण्यासाठी तुम्ही कीबोर्डवरती अल्ट क्लिक करा म्हणते मित्रांनो. तर आपण याच्या सांगण्याप्रमाणे करूयात. तर कीबोर्डवरती आपण अल्ट क्लिक करायचं आहे. अल्ट क्लिक केल्याच्या नंतर बघा कसा टूल आला बघा, तो गोल राऊंड आला आहे. तो इथून आपल्याला कॉपी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता बघा, हे बघा, इथला सेम जेवढा पार्ट आपण सिलेक्शन केलेला होता, जेवढा ते क्लोन टूलने आपण जेवढा काही अल्ट क्लिक करून केले होता क्लिक, तेवढाच पोर्शन इथं आहे बघा मित्रांनो. सेम आलेला आहे. हे बघा, हे बघा, अल्ट क्लिक करत आहे मित्रांनो मी. हे बघा, आता आपल्याला इथं 3 पार्ट झालेत मित्रांनो. 3 पार्टमध्ये 3 पार्ट नको आहेत आपल्याला. 3 हे नको आहेत ह्याच्यामध्ये. इथं एकही नको आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. तर आपण ते रिमूव्ह कसं करतो बघा. हे बघा, इरेझरनं पण करू शकतो आपण रिमूव्ह. हे बघा, हे हाईड करायचं आहे मित्रांनो. हे बघा, पूर्ण रिमूव्ह करायचं आहे. 2 आपण केलेले होते मित्रांनो स्टॅम्प टूलने. स्टॅम्प टूल यूज करून 2 स्टॅम्प यूज केले होते. आणि आता ओरिजिनल आपला जो होता आपल्या मेन फोटोमध्ये, तो ॲज इट इज जशाला तसा आहे मित्रांनो. तर आपल्याला हा पण काढून टाकायचा आहे मित्रांनो. कसं काढतात बघा, हे इथला जो ब्लँकवाला पोर्शन आहे मित्रांनो, इथं अल्ट क्लिक करून इथं क्लिक करायचं आहे मित्रांनो. हे बघा, अल्ट क्लिक करायचं आहे इथं. हे बघा, अल्ट क्लिक करत आहे मित्रांनो मी. हे बघा, ब्रश टूलची साईज थोडी कमी करत आहे. अल्ट क्लिक करत आहे मित्रांनो. हे बघा, जसा जसा मी पुढे येईल तसा तो आपला प्लसवाला जो ॲरो आहे मित्रांनो, तसा तिथला पण तो परत कॉपी करतोय बघा. आपला ॲरो प्लसवाला चिन्ह, हे जी प्लसवाला आहे ना, तो कर्सर तो, हे बघा, गेलेला आहे मित्रांनो. आता इथं पेस्ट करायचं आहे आपल्याला. बघा, काहीच राहिलं नाही मित्रांनो. हे बघा, स्टॅम्प झालेला आहे मित्रांनो. हे बघा, इथं असा होता ओरिजिनल फोटो. आपण नंतर स्टॅम्प टूलने यूज केल्यानंतर कसा पूर्ण गायब झाला आहे मित्रांनो बघा. आणि
याच्यामध्ये आणखी एक आहे बघा मित्रांनो, तुम्हाला आणखी एक फोटो घेतला आहे मी इथं. आणखी एक सांगतो याच्यामध्ये छोटी स्ट्रिक आहे मित्रांनो. तर ह्याचा यूज पण आपण का करू शकतो. एक फोटो घेतो, हे बघा. तर हे एक जहाज आहे. हां, तर हे जहाज आहे मित्रांनो, एक नवीन लेअर तयार करत आहे. आता मला हे जहाज अजून एक जहाज पाहिजे पुढं. सेम जहाज एक पुढं एक पाहिजे, सेमच ॲज इट इज पाहिजे. हे बघा, आता मी कोणता क्लॅम टूल यूज करणार आहे. ते शॉर्टकट की मित्रांनो एस आहे. हे बघा, पेंट विथ पिक्सल फ्रॉम अनदर पार्ट ऑफ द इमेज. हे बघा, आता मी इथून अल्ट क्लिक करून, हे बघा, हा लेअर आहे आपली. इथून ह्या लेअरवरती जहाज आहे एक छोटी. तर आपल्याला ही जहाज पाहिजे मित्रांनो. तर मी क्लिक केलेलं आहे. सुंदर असे जहाज आलेले आहे बघा मित्रांनो. कॉपी झालेली आहे. कॉपी होतंय मित्रांनो बघा, स्टॅम्प टूलने डायरेक्ट पूर्ण ती जहाज आहे ना, ती कॉपी होऊन जाईल. आता बघा, मी पेस्ट करत आहे. हे बघा, अरे बापरे. हे बघा, आता इथं थोडासा पार्ट गेला आहे बघा आपला. हे बघा, इथल्या ठिकाणी या जहाजावरती थोडं काहीतरी गेलं आहे आपण स्टॅम्प टूल करताना. हे बघा, आता हे आपल्याला इरेज करायचं आहे मित्रांनो. इरेज कसं करतात बघा. इरेज करताना आपलं इरेजर टूल आहे मित्रांनो आपल्याकडं. इरेजर टूलने डायरेक्ट इरेज करायचं आहे बघा. इथून मी थोडासा छोटा इरेज करेन, कारण आपलं त्या जहाजावरती जायला नको. ओके, हे बघा, इथून इरेज केलं आहे. ओपन, हे बघा, क्लिअर झाले. ओके, हे बघा, ॲज इट इज आलेला आहे मित्रांनो. हा जहाजवाला पण इकडंच जातोय आणि हा जहाजवाला पण इकडे जातोय. ह्यावाला व्हाईटवाला पण माणूस पुढेच आहे, इथला पण पुढेच आहे. तर आणखी एक सांगतो मित्रांनो, आणखी एक छोटी सेटिंग आहे याच्यामध्ये. तर बघा, तर आपल्याला इथून लेअर क्लिअर करतो, नवीन लेअर टाकतो. हे बघा, इथं विंडोजमध्ये जायचं आहे मित्रांनो. विंडोजमध्ये गेल्याच्या नंतर इथे क्लोन सोर्स म्हणून आहे बघा. हे बघा, क्लोन सोर्स आहे. क्लोन सोर्स वरती गेल्याच्या नंतर बघा, इथं खूप सारा असा पॅनल ओपन होईल. आणि असा पॅनल ओपन झाल्याच्या नंतर बघा, आता मी एक नंबरचा हे वाला क्लोन घेतो मित्रांनो. हे बघा, इथं क्लिक करतोय. एकच मिनिट. हे बघा, हे बघा, इथं क्लिक केलं, अल्ट क्लिक केलेला आहे मी आणि हा इथं पेस्ट करतोय. आता आपला क्लोन टूल विंडोजमध्ये जाऊन इथं क्लोन सोर्समध्ये ओपन करायचा आहे. आता बघा, हा माझ्याकडे पॅनल ओपन आहे. हे वाला ऑप्शन इथं मी प्ले आहे माझ्या माऊसवरती. बघा, ॲटोमॅटिक तो दाखवत आहे मित्रांनो. हे बघा, काहीच एक पण मी कीबोर्डवरती बटन दाबत नाही, ॲज इट इज. हे बघा, या टूलने इथला जो आहे ना पॅनल, हे वाला ऑप्शन, याने तो ॲटोमॅटिक फिल करत आहे मित्रांनो. हे बघा, आता हे घेतो मी. तर आता हे घेतल्यास बघा, आता तो बघा, आता एकदम रिफ्लेक्ट म्हणजे उलटा केलेला आहे मित्रांनो. हे बघा, हे बघा, आणि हे दोन झाल्याच्या नंतर बघा मित्रांनो, खाली एक ऑप्शन आहे बघा, म्हणजे खाली एखादा ऑप्शन आहे. हे बघा, फ्लिप हॉरिझॉन्टल म्हणते मित्रांनो. आपल्याला आता फ्लिप हॉरिझॉन्टल करायचं आहे. ओके, तर बघा, मी आता हा घेतोय, इथं क्लिक करतोय. आता हॉरिझॉन्टलमध्ये फ्लिप झालेला आहे तो. हा टूल घेतोय बघा, इथून हे वाला ऑप्शन घेतो मित्रांनो. हे बघा, आता पूर्ण हॉरिझॉन्टल इथं क्लिक करायचं आहे बघा. पूर्ण हॉरिझॉन्टल एकदम म्हणजे उलट करून टाकेल ते. हे बघा, इथं दिसतंय ना. हे बघा, आपला जो प्लसवाला चिन्ह, प्लसवाला जो आयकॉन आहे, हे बघा, हे जहाजवाला इकडे जातो, हे जहाजवाला इकडे जातो मित्रांनो. फ्लिप केले मित्रांनो त्याने. हे बघा, हे जहाज इकडे फ्लिप केलेली आहे. पूर्ण जहाज फ्लिप केलेली आहे मित्रांनो त्याने. आणि आपल्याला ते परत ऑप्शन आपले हे वाला ऑप्शन आपण कसं यूज केलं ते सांगितलं आहे मित्रांनो. हे बघा, हे ऑप्शन चालूच आहे. हे बघा, आता आपल्याला हे ऑप्शन बंद करायचं आहे आणि हे ऑप्शन घ्यायचं आहे मित्रांनो. हे बघा, जसं आहे जसा इथे क्लिक होते मित्रांनो. बघा, आणखी एक इथे येत आहे बघा फोटो, तो जहाज. खूप सारे जहाज आहेत बघा मित्रांनो. आता आपल्याला हे पूर्ण जहाज रिमूव्ह करायचे आहेत. तर आपण एक सगळ्यात सोपं ऑप्शन आहे आपल्याकडे, इरेजर म्हणून टूल आहे.
इरेजर टूलने आपण रिमूव्ह करू शकतो. हे बघा पूर्ण जाज रिमूव्ह केले आहेत मित्रांनो. लेअर ऑन करतो. आता हे बघा क्लोन स्टॅम्प टूल फ्लिप केलेला आहे बघा मित्रांनो. फ्लिप झालेला आहे तो. हे बघा पूर्ण ॲज इट इज आलेली आहे. आता आपल्याला साईज हे बघा 2 ऑप्शन आहेत बघा, विड्थ आणि हाईट आहे इथं. तर आपल्याला ही साईज कमी करतो मी मित्रांनो. बघा आता साईज इथं थोडी कमी करतोय. हां तर या ऑप्शनसाठी मी दुसरा फोटो घेऊन दाखवेल मित्रांनो तुम्हाला. हे बघा आता हे बघा हे कट करतो मित्रांनो. हां हे गाडीवाला. हे बघा मित्रांनो ह्याच्यावरती डायरेक्ट हे चालू आहे बघा. आपण गेल्या पाठीमागाचा जो फोटो आहे, इथला जो फोटो आहे, इथं आपण काम करत होतो तर इथलाच ऑप्शन इथं आहे बघा. इथं आला बघा. हे बघा असा. तर आपल्याला इथं न येण्यासाठी हे एकतर हे कट करून टाकावं लागेल, नाहीतर इथला काहीतरी फिल करण्यासाठी आपल्याला क्लोन स्टॅम्प टूल घ्यावे लागेल मित्रांनो. आता बघा हे गाडी आहे मित्रांनो. आता बघा याला मी या ऑप्शनला मी एक गाडी दाखवतो बघा मित्रांनो. गाडी कशी होती ती नवीन लेअर तयार करत आहे. आता फ्लिप केलं आहे बघा मित्रांनो. हे हॉरिझॉन्टल मध्ये फ्लिप केलेलं आहे. हे बघा गाडी. हे बघा आणि याची साईज पण कमी होते बघा मित्रांनो. याची साईज पण कमी केली की ऑटोमॅटिक गाडीची इकडे साईज कमी देईल फोटोशॉप आपला. हे बघा मित्रांनो. हे बघा साईज कमी केलेली आहे मी. बघा पूर्ण कमी करत आहे बघा. हे बघा जसा ॲरो फिरवतो तसं दाखवत आहे मित्रांनो स्टॅम्प टूल. हे बघा आता पुढं घेतोय बघा. हा टूल कसा काम करतोय बघा. हा टूल दाखवतोय मी. इथं क्लिक केलेलं आहे मित्रांनो. फक्त पुढे घ्यायचं आहे बघा. आणखी एक गाडी आली. इथली गाडी इकडे दाखवतोय. आता बघा हे वाला टूल इथं घेतो मी. इथून बघा. हे बघा म्हणजे जिथं आपण माऊस फिरवेल, जिथं आपण हे माऊस फिरवताल तसं तो दाखवतो मित्रांनो. हे साईज दाखवतं. हे टूलवाला हे साईज दाखवतंय. ओके तर आपल्याला आता इथून साईज कमी करायची आहे. त्या पण टूलची साईज कमी होते बघा मित्रांनो. हे बघा आता हे घेतलेले आहे मी. तर त्यानं फ्लिप केलेलं आहे कारण आपल्या इथलं फ्लिपचं ऑप्शन चालू आहे मित्रांनो. आणि इथून आपण रोटेट पण करू शकतो. हे बघा थोडंसं मायनसमध्ये करतो मी. हे बघा थोडंसं मायनसमध्ये घेतो आणखी. बघा थोडंसं रोटेट झालेलं आहे बघा मित्रांनो. गाडी थोडीशी रोटेट झालेली आहे. हे बघा इथं दाखवते बघा. हे बघा गाडी आपली रोटेट झालेली दाखवते. गाडी आपली अशी आहे दाखवते रोटेट झालेली गाडी. हे बघा इथून दाखवते बघा रोटेट झालेली गाडी. ओके हे बघा पूर्ण रोटेट झाली. खाली चालली मित्रांनो गाडी खाली. हे बघा ही गाडी कुठे चालली खाली चाललेली दाखवते मित्रांनो. समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. आता इथली कॉपी डुप्लिकेट करण्यासाठी मी इथं हा टूल वापरतो. हे बघा त्याला बाकी काही नाही एवढं हार्ड काही नाही याच्यामध्ये. तर आपण क्लोन स्टॅम्प टूल बघा कसं शिकलो हे आपण. फक्त लक्षात राहू द्या जास्तीत जास्त ह्याचा यूज आपण रिमूव्ह करण्यासाठी करतो. एखादी सुंदर वस्तू आहे आणि त्यामधला छोटासा पार्ट आपल्याला नको आहे तर तेवढाच काढण्यासाठी आपल्याला क्लोन स्टॅम्प टूलचा वापर करतो बघा मित्रांनो. नवीन लेअर केलेली आहे. स्टॅम्प टूल घेतलेला आहे. हे बघा हल्ला क्लिक करून एवढंवरती इथला ॲरोवरती क्लिक केलं आहे आपण मोकळ्या आणि रिमूव्ह. बस खतम. एवढंच करायचं आहे मित्रांनो. जास्त काही डोकं लावत बसू नका याच्यामध्ये. तर मित्रांनो क्लोन टूलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कुठली फोटो कशी एडिट केली क्लोन टूलच्या मार्फत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कधी पडेल याची नोटिफिकेशन पडून जाईल. त्यामुळे व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.